नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल दैफळे, मुंबई पोलीस। आता भरती निघलेली आहे, फॉर्म चालू आहेत। खूप मुलांची गडबड झालेली आहे, ग्राउंड करत आहेत, अभ्यासही करत आहेत आणि त्यात प्रेशर येतोय। ग्राउंड केल्यानंतर अभ्यासाला बसल्यानंतर झोप लागते। या सर्व गोष्टीवरती आपण आज बोलणार आहेत। एक म्हणजे आता कुठली काळजी घ्यायची, दुसरं म्हणजे अभ्यास कसा करायचा आणि अभ्यासावरती लक्ष कसं केंद्रित करायचं यावरच बोलणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर वेळ न घालवता आपण सुरू करूया। मित्रांनो, 29 ऑक्टोबर पासून फॉर्म भरायला चालू झालेले आहेत। खूप साऱ्या मुलांचे फॉर्म भरायचे बाकी आहेत, काही मुलांनी भरले आहेत। तर ज्या मुलांचे फॉर्म भरायचे बाकी आहेत त्यांनी आता डिसाईड झाला असेल आपल्याला कुठल्या जिल्ह्याला फॉर्म टाकायचा आहे, आपल्याला कुठे चांगल्या जागा आहेत त्याच्यावरती आपण व्हिडिओ टाकलेले आहेत। तुम्ही जर ते तुमचं क्लिअर झालं नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता। महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो, आता आपण ग्राउंड करतोय। ग्राउंड करताना 2 टाइम 3 टाइम आपण रनिंग करतोय। रनिंग केल्यानंतर आपल्याला थकवा येतोय, आपला सीन पेन म्हणजे पाय दुखतायत, पूर्ण लॉक होतोय आपण। आणि आपण प्रॅक्टिस करताना तिन्ही इव्हेंटची केली पाहिजे। सध्याचा काळ असा आहे, आपण नुसता गोळा फेकलाय किंवा रनिंग केली किंवा 100 मीटर पळालेच नाही तर मित्रांनो फायदा नाही। सरासरी आपल्याला बेस्ट द्यायचंय। त्यानंतरून आता जो वेळ आहे, स्वतःची काळजी घ्या। गाडीवरती प्रवास टाळा, कारण की छोटी मोठी जखम झाली, पायाला काहीतरी दुखापत झाली तर आपल्याला भरतीतून आपलं व्यवस्थित असून एवढी मोठी आलेला चान्स, ह्यावेळेस ज्या जागा आहेत त्या 100% मित्रांनो चांगल्या आहेत। त्या जागेतून आपण जर मिस झालो की आपल्या एका चुकीमुळे आपल्या पायाला काही दुखापत झाली, हाताला काही झालं तर आपल्याला ग्राउंड देता येणार नाहीये। त्यामुळे ती एक काळजी घ्यायची। गाडीचा प्रवास होईल तेवढा टाळा। आणि गाडी चालवताना समजा टू व्हीलर मध्ये जातात तुम्ही, फिरत म्हणजे ग्राउंड साठी जाताय किंवा कुठेही जाताय तर काळजीपूर्वक ती गोष्ट आपण केली पाहिजे। कारण की हे आपलं आयुष्याला कलाटणी देणारं हे जो वेळ आहे ती 100% आपल्याला आत्ताच्या पिरियड मध्ये जर आपण व्यवस्थित दिलं तर 100% आपले दिवस बदलणार आहेत। त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टीचं नियोजन केलं पाहिजे मित्रांनो। 1600 मीटर पळताय तुम्ही, पळताना व्यवस्थित आपण 15 दिवसातून एकदा टायमिंग काढला पाहिजे। गावातील जेवढे मुलं आहेत ग्रुपनी पळलं पाहिजे। 100% आपल्याला तिथं फायदा होणार आहे। कारण की जोपर्यंत आपल्याला स्पर्धक भेटत नाही तोपर्यंत आपली प्रगती होत नाही। नाहीतर आपण एकटंच पळतोय, मग आपल्याला वाटतं आपणच बेस्ट आहेत। जोपर्यंत आपण स्पर्धेत उतरत नाहीत तोपर्यंत आपण काय आहोत ही गोष्ट आपल्याला समजत नाही। हा झाला एक मुद्दा। त्यानंतर मित्रांनो, अभ्यास करताना तुम्ही ग्राउंड करताय, ग्राउंड केल्यामुळं तुम्ही अभ्यासाला गेल्यानंतर 100% तुम्ही थकलेले असतात, मग तुम्हाला झोप लागते, हे साहजिक आहे मित्रांनो। सेम ट्रेनिंगला गेल्यानंतर असंच होतं, आपला हेवी वर्कआउट होतो, त्यानंतर जेव्हा आपण क्लासमध्ये जातो नाश्ता केलेला असतो लगेच झोप येते। पण मित्रांनो थोडा आपल्याला त्रास होणार आहे, पण आपल्याला अभ्यास पण करायचा आहे। किंवा नुसतं ग्राउंड 45चं मारलंय आणि लेखीला मार्क्स नाही आले तर काही मतलब नाही, आपण सरासरी चाललो पाहिजेत। त्यामुळे अभ्यास करताना मित्रांनो होईल तेवढं आपण अभ्यास करतोय। समजा आपण वाचतोय, एखादा टॉपिक वाचतोय तर आपल्याकडे पेन्सिल किंवा पेन असला पाहिजे। प्रत्येक ओळीवरती आपण जेव्हा वाचतोय त्यावेळेस आपण ते म्हणजे जेवढे ज्ञान आपल्याकडे, कसे 5 ज्ञानेंद्रिय बोलतो आपण, जेवढ्या जास्त ज्ञानेंद्रियाचा आपल्याला वापर करता येईल अभ्यास करताना तेवढं आपल्या लक्षात राहतं। समजा आपण डिजिटल बोर्ड असेल त्यावरती एखादा आपण टॉपिक शिकतोय, त्यासोबत आपल्याला त्यांनी चित्र वगैरे दाखवले आणि त्याला ती मॅच करून दिलं एखादं प्रकरण आहे तर 100% मित्रांनो आपल्याला तिथं ऐकायला भेटतंय, बघायला भेटतंय आणि आपण वाचतोय पण त्यासोबत। जेव्हा 3 गोष्टी होत्यात तर 100% ते फिट राहते। ह्या गोष्टीचं 100% तुम्हाला पण समजेल जेव्हा तुम्ही ट्राय कराल। आपण पेन म्हणजे ही त्वचा आहे आपली, पेन आपण जोपर्यंत असं ओळीवरती हे करणार म्हणजे आपला 2-3 गोष्टी होणार सोबत, आपण पाहतोय, एक वाचतोय आणि एक हे करतोय। त्यामुळे 100% आणि आपण जोपर्यंत आपला पेन असा चालू आहे मग आपल्याला झोप पण 100% त्या तुलनेत कमी लागेल। जसं आपण असं सरळ बसलोय आणि वाचतोय लगेच झोप लागते, गुंगी लागते। ठीक आहे, तुम्ही सुरुवातीला तुम्हाला ज्यावेळेस झोप येईल तेव्हा पाणी मारा तोंडावरती, पाणी प्या आणि पण अभ्यास करा। कारण की हा जो काळ आहे यात जर आपण बेस्ट दिलं, दररोज एक क्वेश्चन पेपर सोडा, क्वेश्चन पेपर सोडल्यानंतर त्याचं ॲनालिसिस करा, कुठे आपले मार्क्स जात आहेत, कुठे आपल्याला आणखीन भर द्यायची गरज आहे, तो टॉपिक क्लिअर करा। जेणेकरून भरतीला जर त्याच्यावर प्रश्न आला तर 100% आपला बरोबर आला पाहिजे। ह्या छोट्या छोट्या गोष्टीचं तुम्ही नियोजन केलं तर मित्रांनो तुम्हाला
त्या वर्दीपासून तुम्ही जे पाहिलेलं स्वप्न आहे त्यापासून कोणीच रोखू शकत नाही. आणि चालू घडामोडीकडे पण दुर्लक्ष करू नका मित्रांनो. खूप सारे मुलं आहेत झालेले क्वेश्चन पेपर वाचताय, गणित सोडताय, मराठीत पण वाचताय. ह्या गोष्टी आहेत, चालू घडामोडी प्रत्येक जिल्ह्याला पडतात. आणि महत्वाचा मुद्दा, तुम्ही ज्या जिल्ह्याला फॉर्म भरणार आहात त्या जिल्ह्याचं समजा इथून मागे क्वेश्चन पेपर बघायचा आणि त्याला जिल्हा विशेष पण प्रश्न पडतात. मग त्या जिल्ह्यामध्ये जे विशेष कुठल्या गोष्टी असतील त्या पण आपण अभ्यासल्या पाहिजेत. 100% मित्रांनो, छोट्या छोट्या गोष्टीचं तुम्ही जर नियोजन केलं तर रिझल्ट येणार आहे. जरी आणखीन तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. 100% तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न असेल. मित्रांनो, आता जे राहिलेले दिवस आहेत त्यात काळजी घ्या. ज्याचे फॉर्म भरायचे बाकी आहेत त्यांनी 100% फॉर्म भरा आणि व्यवस्थित द्या. चला तर थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.